धनंजय मुंडे पुन्हा मंत्रिमंडळात? हवा गरम आहे, शांत रहा. मुंडेंचा राजीनामा की धुळफेक? सरपंच हत्या प्रकरण, वाल्मिक कराडशी जवळीक, अवादा कंपनी खंडणी प्रकरण, पीक विमा घोटाळा प्रकरण आणि कौटुंबिक हिंसाचार प्रकरण असे एक ना अनेक प्रकरण चर्चेत आल्यानं अखेर धनंजय मुंडेंनी वैद्यकीय कारणांमुळे राजीनामा देत असल्याचं जाहीर करत मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. मात्र त्यांच्या राजीनाम्यानंतर आता विरोधकांनी आरोपांची राळ उठवली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी घेतलेला मुंडेंचा राजीनामा ही केवळ दुळफेक असून तात्पुरती ऍडजस्टमेंट असल्याचा आरोप ठाकरे गटानं केलाय. नेमके काय आरोप आहेत ते पाहूया. मुंडेंच्या गुंडांनी औरंगजेबी पद्धतीनं सरपंचांना मारलं, त्यामुळे मुंडेंची हकालपट्टी व्हायला हवी होती. मुंडेंची राजीनामा पत्रातील भाषा म्हणजे नैतिकतेची थट्टा म्हणून धनंजय मुंडेंचा राजीनामा ही धुळपेक असून ऍडजस्टमेंट आहे. हवा गरम आहे, मामला थंड होईपर्यंत आराम करा, नंतर पुन्हा मंत्रिमंडळात घ्यायचं पाहू, असं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं आश्वासन आहे. पुन्हा मंत्रिमंडळात घ्यायचं असं अजित पवार आणि फडणवीसांमध्ये ठरलं, मग हा राजीनामा दिला. संतोष देशमुखांच्या हत्येच्या फोटोनी महाराष्ट्र सुन्न झाला. त्यामुळे या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन धनंजय मुंडेंचा राजीनामा झाल्यानंतर विरोधकांनी मुंडेंना सह आरोपी करण्याची मागणी केली. या आरोपांनुसार जर धनंजय मुंडेंवरची ही तात्पुरती कारवाई असेल आणि प्रकरण थंड झाल्यानंतर त्यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्याचा विचार करत असेल तर मात्र सरकार स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतंय असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.